त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। महाराष्ट्राची नीट परीक्षेची तयारी करून घेतली जाते। एनटीए सोबत व्हीसी वर बैठक सुरू आहे। गृह आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। 2 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्रामधून परीक्षा देणार आहेत। राज्य सरकार एनटीएला संपूर्ण मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी अभिवचन दिलंय। दरम्यान सायबर विभागाने सतर्क असावं असं सुद्धा सीएम म्हणालेत आणि राज्याने काय तयारी केली याची माहिती जनसामान्यांना द्या असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असेल नीटचा पेपर फुटलेला होता मागच्या वेळेला आणि त्याच्यामुळे लाखो विद्यार्थी ज्यांनी ही परीक्षा दिलेली होती त्यांचा भ्रमनिरास झाला, त्यांना पुन्हा एकदा तयारी करावी लागली आणि आता दुसऱ्यांदा ही परीक्षा होतीये। त्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन बैठक घेऊन तयारी नेमकी कशी सुरू आहे, परीक्षेसाठी काय खबरदारी घेतली जाते याविषयीचा आढावा घेण्यात आलाय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, काय सांगाल, महाराष्ट्रामधून 2 लाख विद्यार्थी हे परीक्षा देणार आहेत, कशा पद्धतीने नीटसाठी तयारी सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं याविषयी? आपण जर पाहिलं असेल तर नीटच्या परीक्षेसंदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिक्षण आणि गृह विभागाची आपल्याला संयुक्तपणे आढावा बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये 2 लाख विद्यार्थ्यांचं जे पुढचं भविष्य आहे ते अंधारात जाता कामा नये, कारण की एक जरी पेपर फुटला तर पुन्हा एकदा परीक्षा घ्यावी लागते, त्यासाठी पुन्हा तपास यंत्रणा आपल्याला या ठिकाणी ठेवावी लागते। यामुळेच आता स्वतः राज्य सरकार सतर्क झालेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी नीटची परीक्षा केंद्र असतील त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत। त्या सीसीटीव्हीचं मॉनिटर आपल्याला पोलीस अधीक्षक कार्यालयामधून होणार आहे। स्वतः शिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी या संदर्भामध्ये कम्युनिकेशन साधताना पाहायला मिळणार आहेत। त्याचप्रमाणे या सर्व गोष्टींवरती मुख्यमंत्री कार्यालय नजर ठेवून असणार आहे, कारण की नीट मध्ये झालेला गोंधळ पाहता सरकार येणाऱ्या काळामध्ये नीट संदर्भामध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जाऊ नये म्हणून आपल्याला संपूर्ण खबरदारी घेताना पाहायला मिळतात। आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातल्या सूचना सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आणि सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्याचं पाहायला मिळतंय। बरोबर आहे तुषार, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांना काँग्रेसने दणका दिलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असेल काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेला होता आणि त्यामुळे महाविकास आघाडीची काँग्रेसची नाचक्की झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आता काँग्रेसकडून अशा उमेदवारांवर कारवाई केली जाते। दोघांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये एक नाव आहे साहेबराव कांबळे यांचं, दुसरे आहे शैलेश अग्रवाल यांची सुद्धा हकालपट्टी करण्यात आलेली आहे। काँग्रेस पक्षातून ही हकालपट्टी करण्यात आलेली आहे। यवतमाळचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सोलापूरमध्ये विधान परिषदेची रणधुमाळी सध्या पाहायला मिळते। या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार होते त्यांचा अर्ज बाद झाला, तरी सुद्धा इथं एक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्याचबरोबर इतरही पक्षाचे उमेदवार या ठिकाणी पाहायला मिळतात। त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीमध्ये चुरस वाढलेली आहे। गोरेंच्या टीकेवर देशमुखांनी पलटवार केलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंत देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेला आहे। आमची चाल कासवाच्या गतीने असली तरी विजय आमचाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडीकडे 2 खासदार आणि 5 आमदारांची ताकद असल्याचं सांगत त्यांनी निवडणूक ही लोकशाहीच्या अधिकारासाठी लढवत असल्याचंही सांगितलंय। दरम्यान या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे सोलापुरातील राजकीय रणधुमाळी अधिकच रंगताना दिसतेय। लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे। बिनविरोध झाल्यानंतर तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यांच्या काही समस्या जाणून घेत नाही। आज निवडणूक लागल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला लोकांकडे जावं लागतं, त्या प्रतिनिधीकडे जाऊन त्यांच्या समस्या ऐकाव्या लागतात, त्याचं परत निराकरण करावं लागतं। म्हणून लोकशाहीमध्ये निवडणुका या जरुरीच्या आहेत। सर्वात जास्त मार्जिन आमचा उमेदवार निवडून येईल व समोरचा उमेदवार परत निवडणुकीचा विचार सुद्धा करणार नाही असं पालकमंत्री नाही। आता काय ती मोठी माणसं आहेत, पालकमंत्री आहेत, आम्ही लहान माणसं आहेत, त्यामुळे आम्ही कासवाई गतीनं जाऊ, आम्हाला काय जेवढं जमल तेवढं करू।
पाहूयात पुढची बातमी. महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रकारे यश मिळत असलेली शिवसेना आता शेजारच्या गोव्यामध्ये सुद्धा आपल्या पक्षाचा विस्तार करणार आहे. शिवसेनेकडून गोव्यामध्ये पक्ष वाढवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र आपल्या सगळ्यांना माहिती असेल गोव्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि त्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी एक प्रकारे फुटीचं राजकारण पाहायला मिळालेलं होतं. सत्ता बदल झालेला होता आणि आता या ठिकाणी निवडणूक होणार आहे विधानसभेची. त्याला काही कालावधी असला तरी देखील शिवसेनेनं मात्र त्या ठिकाणी विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय. गोव्यामध्ये पक्ष संघटन वाढवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात पणजीमध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक होणार आहे. माजी खासदार गजानन कीर्तीकर, सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनानं आणि राष्ट्रीय सचिव शायना एनसी यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या गोवा विस्तार योजनेवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पक्ष वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.